अध्याय 33 श्रीपाद प्रभूंचे रमणी आणि नरसिंहराया विवाह आणि लीला वैभव। श्रीपाद प्रभू स्वतः रमणी आणि नरसिंहरायाचे लग्न लावतात। आम्ही श्रीपादांची आज्ञा घेतली। श्रीपाद म्हणाले, मुलांनो, तुम्ही इथून निघून श्री पीठापुरमला जा। माझे मंगलमय आशीर्वाद तुमच्यासोबत सावलीसारखे राहतील। श्री महागुरूंच्या आज्ञेनुसार मी आणि श्री धर्मगुप्त कृष्णा नदीच्या या काठावर पोहोचलो। एका शिळेवर आम्ही श्रीचरणांचे पदचिन्ह पाहिले। असे म्हणतात की श्रीपाद प्रभू त्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार करत असत। त्या शिळेवर श्रीचरणांचे पदचिन्ह पाहून आम्हाला आश्चर्य आणि आनंद झाला। आम्ही पंचदेव पहाड नावाच्या गावात पोहोचलो। आम्ही एका ज्वारीच्या शेतातून जाणाऱ्या वाटेने जात होतो। त्या शेताच्या मालकाने आमचे आदराने स्वागत केले। त्याने आम्हाला खाण्यासाठी गोड फळे दिली आणि पिण्यासाठी गोड ताक दिले। त्या शेतकऱ्याचे नाव नरसिंहराय होते। त्याने आपल्या शेतातच एक घर बांधले होते। त्याने आम्हाला एक दिवस त्याच्या घरी विश्राम करून पाहुणचार स्वीकारण्याची विनंती केली। आम्ही होकार दिला। तो श्रीचरणांचे लीला वैभव अशा प्रकारे सांगू लागला, साहेब, माझे नाव नरसिंहराय आहे। मी लहानपणी खूप अशक्त आणि भित्रा होतो। माझे आईवडील लहानपणीच वारले। मी माझ्या मामाच्या घरी वाढलो। माझी मामी खूप कजाग होती। घरात खूप काम करावे लागत असे। शेतातही खूप काम असायचे। माझ्या मामाला रमणी नावाची एक मुलगी होती। तिच्या सौंदर्याच्या बाबतीत गावातील आमच्या जातीतील मुलींमध्ये ती सर्वश्रेष्ठ होती। इतकेच नाही तर ती सद्गुणी होती। ती ईश्वरभक्त होती आणि श्रीकृष्णाला आपले आराध्य दैवत मानून त्याची पूजा करत असे। माझी मामी मला शिळे अन्न देत असे हे तिला सहन होत नसे। मला जेवण अगदी थोडे मिळायचे। प्रेम आणि आपुलकी शून्य होती, पण काम मात्र खूप होते। माझी रमणी तिच्या आईच्या नकळत मला गोड फळे आणि गरम भात देत असे। जर कधी तिच्या आईने पाहिले तर माझ्याबरोबर तिलाही मार आणि ओरडा खावा लागत असे। माझे मामा स्वभावाने चांगले होते, पण आपल्या पत्नीसमोर बोलण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते। कधी कधी माझी मामी इतर बलवान शेतकऱ्यांच्या मुलांकडून मला मारहाण करवत असे। मी आधीच अशक्त होतो। या मारहाणीमुळे मी आणखीनच अशक्त झालो। माझ्यात भित्रेपणाही खूप वाढला होता। त्यामुळे आजूबाजूचे लोकही मला खूप नालायक समजत होते। माझ्यापेक्षा वयाने लहान असलेलेही मला कमी लेखत होते। माझी रमणी खूप सुंदर असल्यामुळे गावातील तरुण शेतकऱ्यांमध्ये तिच्याशी लग्न करण्याची तीव्र इच्छा होती। रमणीची इच्छा माझ्याशी लग्न करण्याची होती। माझ्याकडे संपत्ती नव्हती, शरीर अशक्त होते, शिवाय मी भित्राही होतो। माझे मामा श्रीमंत आणि जमीनदार होते। ते स्वभावाने चांगले असले तरी पैशाचे लोभी होते। माझी मामी कजाग असली तरी खोट्या स्तुतीने भुलून फसवणूक करून घेण्याचा तिचा स्वभाव होता। माझी रमणी श्रीकृष्णाची प्रार्थना करत असे की कोणत्याही परिस्थितीत मीच तिचा पती व्हावा। इतक्यात आमच्या गावात एक ढोंगी साधू आला। तो कालीमातेची पूजा करतो आणि भूत भविष्य वर्तमान सांगू शकतो अशी चर्चा सर्वत्र पसरली। त्याच्याकडे खरोखरच काही शक्ती होत्या। गावातील लोकांना तुझे भविष्य सांगत असे ते 100% खरे ठरत होते। त्याने माझ्या मामीला आपल्या गोड बोलण्याने वश केले। त्याने आमच्या घरी कालीपूजा करण्याची व्यवस्था केली। रमणी रोज ज्या कृष्णाच्या मातीच्या मूर्तीची पूजा करायची ती मूर्ती घरातून बाहेर फेकून द्यावी असे त्याने सांगितले। माझ्या मामीने ते मान्य केले। रमणी खूप रडली, पण काही उपयोग झाला नाही। त्या ढोंगी साधूने पूजा सुरू केली। कालीमातेला अनेक कोंबड्यांचा बळी देण्यात आला। त्यांच्या रक्ताने पूजेची खोली भयंकर दिसत होती। घरात मानवी कवट्या आणि स्मशानातील आणखी काही विचित्र साधनांचे साहित्य ठेवण्यात आले। या सर्व पूजाविधींनंतर घरात एका ठिकाणी मोठा खजिना सापडेल आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब श्रीमंत होईल असा विश्वास त्याने घरातील सर्वांना दिला होता। त्या ढोंगी साधूला वशीकरण विद्याही अवगत होती। त्या विद्येच्या सहाय्याने त्याने रमणीचा चारित्र्यहरण करण्याचा कट रचला। त्याच्या चित्रविचित्र पूजाविधींमुळे रमणीची प्रकृती खालावू लागली। ती पूर्वीसारखी न वागता विचित्रपणे वागू लागली। मध्यरात्री ती रक्त पिऊ लागली। बकऱ्या आणि कोंबड्यांना मारून त्यांचे रक्त तिला दिले जात होते। ती अन्नाऐवजी फक्त रक्तच पित होती। ढोंगी साधू सांगत होता की तिच्यात कालीमातेने प्रवेश केला आहे, त्यामुळे ती रक्त पित आहे। कालीमाता निघून गेल्यावर ती पूर्वीसारखी होईल आणि रक्ताचे तर्पण केल्याशिवाय कालीमाता शांत होणार नाही व खजिना मिळणार नाही असा तो विश्वास देत होता। संपूर्ण घर अत्यंत भयावह झाले होते। अचानक जेवणाची भांडी विहिरीत पडत होती। घरात जागोजागी मानवी सांगाडे दिसू लागले होते। मध्यरात्री विचित्र आकृत्या दिसू लागत आणि भयंकर आवाज येत आमचे घर स्मशानासारखे झाले होते।
माझ्या मामाने त्या ढोंगी साधूला घरातून निघून जा असे सांगण्याचे धाडस केले नाही. माझी मामी काही दिवस हे कष्ट सहन केले तर खजिना मिळेल या आशेवर होती. एकूणच परिस्थिती गोंधळाची आणि विस्कळीत झाली होती. एका रात्री तो ढोंगी साधू रमणीजवळ गेला. ती वशीकरणाच्या अधीन असल्यामुळे आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले. तो जवळ येताच रमणी मोठ्याने किंचाळली आणि एक लोखंडी वस्तू घेऊन त्याच्या डोक्यात जोराने मारली. तिने असे का केले हे तिलाच कळले नाही. आपल्या वशीकरणात असलेली व्यक्ती अचानक असे का वागली हे त्या ढोंगी साधूला समजले नाही. श्रीपादांचे आर्तत्राणपरायण तत्व, संकटात असलेल्यांचे रक्षण करण्याचा स्वभाव. दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण भिकारी आमच्या घरी आला. रमणी घराबाहेर आली आणि म्हणाली की आमच्या घरात खूप भूतप्रेत पेशाच्य आहेत. तुम्हाला हवे असल्यास ते भिक्षा म्हणून स्वीकारू शकता. त्या ब्राह्मणाने ठीक आहे म्हटले. त्याचे मुखकमळ शांत आणि तेजस्वी होते. इतक्यात माझे मामा बाहेर आले. ते म्हणाले, महाराज, आमच्या घरात परिस्थिती खूपच विस्कळीत आहे. तुम्हाला हवे असेल तर ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या दुष्ट शक्तींना तुम्ही दान म्हणून घेऊ शकता. इतक्यात माझी मामी आली. ती म्हणाली, भिक्षा देण्यासाठी आमच्या घरात काहीही नाही. आमच्या घरातील दारिद्र्य हवे असेल तर ते भिक्षा म्हणून स्वीकारा. मीही घरात होतो. मी म्हणालो, स्वामी, माझ्याकडे माझ्या पणजोबांच्या काळापासून आलेले एक चांदीचे ताईप आहे. तुमची हरकत नसेल तर ते भिक्षा म्हणून स्वीकारू शकता. मी ते चांदीचे ताईत भिक्षा म्हणून दिले. इतक्यात तो ढोंगी साधू स्मशानातून काही मानवी कवट्या घेऊन आला. तो उपहासाने म्हणाला, अरे दरिद्री ब्राह्मणा, तुला हवी असेल तर या मानवी कवट्या भिक्षा म्हणून घेऊ शकतोस. त्याने ठीक आहे म्हटले. तेवढ्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश पसरला. तो आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या संपूर्ण शरीरात जळजळ होऊ लागली. त्या प्रकाशातील एक किरण रमणीच्या शरीरात शिरला आणि ती बरी झाली. माझ्या मामीला पक्षाघात झाला आणि तिची वाचा गेली. माझ्या मामाला खूप थंडी भरून आली. माझ्यात प्रचंड धैर्य संचारले. माझ्या शरीरात कोणती तरी नवीन शक्ती संचारली आहे आणि मी खूप बलवान झालो आहे असे मला वाटले. त्या मांत्रिकाच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्ती नाहीशा झाल्या. तो दिव्य प्रकाश मानव रूपात प्रकट झाला. ते दिव्य आणि भव्य स्वरूप म्हणजे आर्तत्राणपरायण, सर्व देवी देवतांचे स्वरूप, आदी मध्य अंतरहित असलेले श्रीपाद श्रीवल्लभ होते. श्रीचरण म्हणाले, खरे तर कालीमाता साधकामध्ये लपलेल्या काम, क्रोध इत्यादी राक्षसी शक्तींचा नाश करते. ती कोंबड्या, बकऱ्या इत्यादींचा बळी मागत नाही. प्राणमय जगातील राक्षसी शक्ती कालीचे रूप धारण करून विविध प्रकारचे बळी मागतात. खऱ्या कालीमातेमध्ये प्रेम, शांती, दया यांसारखे शुभ गुण असतात. प्राणमय जगातील राक्षसी शक्ती, असुरी शक्ती, भूतप्रेत इत्यादी मी अमुक तमुक देवता आहोत असे सांगून क्षुद्र विद्यांचे प्रदर्शन करतात. क्षुद्र मांत्रिक त्यांची उपासना करून जगाला खूप त्रास देत आहेत. प्राणमय जगातील विविध प्रेतात्म्यांमध्येही देवतांचे शरीर धारण करण्याची शक्ती असते हे लक्षात घ्या. पण त्या देवतांच्या रूपातील दैवी शक्ती मात्र त्यांच्यात नसतात. जेव्हा धर्माचा हास होतो तेव्हा मी अवतार घेतो असे अभयवचन दिलेले आहे. त्या वचनानुसारच श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार झाला आहे. प्रेम, शांती, दया, करुणा यांसारख्या अनंत शक्तींनी युक्त असा हा अवतार आहे. आमच्या घराची पूर्ण शुद्धी करण्यात आली. आम्ही त्या ढोंगी साधूला हाकलून दिले. श्रीचरणांच्या कृपेने माझ्या मामीचा पक्षाघात बरा झाला. श्रीपाद प्रभूंनी स्वतः आपल्या दिव्य हाताने आशीर्वाद देऊन रमणी आणि माझे लग्न लावले. तेव्हा त्यांचे वय फक्त 12 वर्षांचे होते. त्यावेळी ते पिठापूरमध्येच होते, पण लीला शरीराने ते या पंचदेव पहाडमध्ये उपस्थित होते. त्या दिवशी त्यांनी आम्हाला प्रसाद म्हणून दिलेल्या याच त्या अक्षता आहेत. कालांतराने धर्मगुप्त आणि शंकर भट्ट नावाचे दोघे जण येतील. त्यांनाही यातील काही अक्षता द्या अशी त्यांनी आज्ञा दिली. आहा, किती लीलामय अवतारी स्वरूप आहे हे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.